खाली महेश मोरेंसारखे आपण मोरेजी हा सगळा मुद्दा गाजतोय बिनविरोध निवडूचा। असा एक आरोप केला जातोय की पैसे वाटले गेले आणि जवळजवळ कोट्यवधी रुपये वाटल्याचा आरोप केला जातोय। आरोपात कितपत तथ्य वाटतं तुम्हाला? पैसे वाटल्याशिवाय बिनविरोध निवडणूक होत नाही। लोकशाहीचा भर चौकात निगरून हत्या झालेली आहे। आम्ही ठाणेकरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि आता येणारं इलेक्शन 15 तारखेला हे ठाणेकर दाखवून देतील की लोकशाही आहे का तुमची हुकुमशाही आहे। हे पैशांचा रुबाब जो तुम्ही केलेला आहे ना, हा ठाणेकरांनी बघितलेला आहे। पण साधारण असं म्हटलं जात आहे की मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर या निवडणुकीत होतोय, खरा आहे का हा आरोप? पैशाचा वापर झालेला आहे, पोलिसांचा वापर झालेला आहे, कायद्यांचा वापर झालेला आहे, व्यवसायावर झालेला आहे। सगळ्या बाजूनी लोकांना प्रेशर करण्यात आलं। पोलीस स्वतः घेऊन जातात उमेदवारांना बंगल्यावरती, ह्याचे व्हिडिओ लीक झालेले आहेत। हे अख्ख्या ठाणेकरांनी बघितलेलं आहे। व्हिडिओ मोरेंना आपण विचारलो, ते त्यांचा आरोप असा आहे की तुम्ही सिद्ध करू शकता का आरोप? नाही, आरोप सिद्ध करण्यासाठी आम्ही काही इथे कोर्ट नाही का, हे नाही। आम्ही ठाणेकर आहोत। मला ठाणेकर म्हणून सांगायचं, ज्या 6 वॉर्डामधून हे 6 प्रभागातून जे निवडून आलेले आहेत बिनविरोध, त्यांची मला एकच म्हणणं आहे, त्या तिथल्या नागरिकांची काय चुकी आहे याच्या बाबतीत? तुम्ही पक्ष आज इथे आहेत, उद्या तिथे आहे, तुम्ही एका टाचात जेवता, नंतर संसार वेगळा मांडता, त्याच्यात ठाणेकरांची काय चुकी आहे? बरोबर आहे, आमची काय चुकी आहे? आम्हाला तिथे लोकप्रतिनिधी तर पाहिजे होता की नको? लोक पाणी पुरवठ्याचा मुद्दा, सुप्रीम कोर्टाची ऑर्डर होती ठाणे महानगरपालिकेला की जोपर्यंत तुमचं स्वतःचं धरण होत नाही तोपर्यंत विकास काम थांबवायचा। यांनी यांच्या मर्जीनी, महापालिकेच्या मर्जीनी स्वतःची विकास कामं चालू केलेली आहेत। पाहिजे तेवढी वस्ती वाढलेली आहे, त्याला काही ठाव ठिकाणा नाही आहे। अनधिकृत बांधकामं वाढलेली आहेत, हे ठाणेकर बघतोय। दुसरी गोष्ट, 5,000 कोटीचा टर्नओव्हर आहे महापालिकेचा। 5 वर्ष झाली ऑडिट नाही आहे ठाणे महानगरपालिकेचं। जर कधी तुम्ही एखाद्या उमेदवाराला पूर्ण पेपर तुमचे ओके असल्याशिवाय फॉर्म भरू शकत नाही, मग कोणत्या अधिकाराने महापालिका निवडणूक घेते? तुम्ही स्वतः 5 वर्षाचं ऑडिट करा आणि मग निवडणूक घ्या ना। आमचे पैसे आहेत, ते आमच्या टॅक्सचे पैसे आहेत, आमच्या सर्वसामान्यांनी भरलेला पैसा तुम्ही उधळलाय। 5,000 कोटी कशाला बोलतात? तसा 5 वर्षाचा यांच्याकडे हिशोब नाहीये। ट्रान्सपरन्सीचा मुद्दा आहे। अजून एक मुद्दा असा आहे की ठाण्याच्या क्लस्टर डेव्हलपमेंटला सुद्धा विरोध होतोय। काही सोसायटींचं असं म्हणणं आहे की त्याच्यातले जे काही नॉर्म्स आहेत ते आमच्या सोसायटीच्या रहिवाशांसाठी योग्य नाही आहेत। मला यात शून्य नॉलेज आहे, पण मी एक ठाणेकर म्हणून, एक नागरिक म्हणून भारताचा, माझं घर जर कधी 600 स्क्वेअर फीटचं आहे आत्ता, आणि तुम्ही ते क्लस्टर किंवा अजून कोणत्या योजनेखाली राबवताय आणि मला 350चा एरिया देताय, तर तुम्ही तुमचं घर देऊ शकता का दुसऱ्यांना? माझा 600 आहे तर मला 750 द्या, नाही तर माझा आहे तेवढं तरी द्या। हे 300चा एरिया कुठचा 350चा एरिया? आता अनेक जे मुद्दे आलेले आहेत त्यातनं एक प्रमुख मुद्दा असा आलेला आहे की पुढच्या 5 वर्षात आम्ही हे करू, पण ठाणे महापालिका ही जुनी महापालिका आहे, गेल्या काही वर्षात का होऊ शकलं नाही? आता तुम्हीच ऐकलं असेल यांच्या तोंडून, या आधी दिघे साहेबांचं ठाणे होतं, आता शिंदे साहेबांचं ठाणे झालेलं आहे। आता ते पहिले यांची राष्ट्रवादी आणि यांची युती होती। ठाणेकरांना कळतच नाही तुम्ही आता 10 मिनिटांनी कोणत्या पक्षात जालते। पहिली गोष्ट ही आहे। दुसरं, हा सगळ्या राज्यभरातलाच प्रश्न आहे, सगळ्या राज्यभरातला आहे। आता ठाण्याचा विषय चालू आहे। आणि एक माहितीसाठी सांगा, आमदारकी आणि खासदारकीचं इलेक्शन नाही आहे, आता चालू आहे महानगरपालिकेचं इलेक्शन। मुद्दे त्याच्यावरती बोला। नळ, गटार, रस्ते, ट्रॅफिक हे आमचे विषय आहेत ना। आता नगरसेवकांसाठी काय आहे ते बोला। तुम्ही आमदारांनी काय केलं, कोस्टल रोड काय करतोय, डॅम कुठे बांधलाय, काय कुठे केलंय? अरे कोस्टल रोड मरू दे, आम्हाला नॉर्मल रोड द्या। ठाणेकरांना नॉर्मल रोड द्या। 40 जण मरतात। परवा फडणवीस साहेब आले होते, 1 जण मेला, 30 वर्षाचा पोरगा। वाहतूक कोंडीत पण अनेक मृत्यू झालेले आहेत अडकून। घोडबंदर रोडला एका वर्षात 40 जण मेलेले आहेत। त्यांना ते दुर्दैवी मृत्यू जे झाले आहेत, लोक घरी कमावणारी होती, त्यांचं भरपाई कोण करून देणार आहे? 1 रुपया त्यांना मानधन नाही भेटलेलं आहे। का नाही? तुमच्या चुकीने झालेलं आहे। सर्व्हिस रोड तुम्ही बंद केलेले आहेत। मोरे साहेबांची ही भूमिका आहे ती अतिशय स्वागतार्ह आहे। तुम्हाला पुढच्या 5 वर्षात ठाणेकरांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला या सत्ताधाऱ्यांकडनं, जो कोणी येईल त्यांच्याकडनं काय अपेक्षित आहे? सर्वप्रथम मी जे पण कोणत्याही पक्षाचे येऊन देत, त्यांनी आपला ॲफिडेव्हिट बनवून द्यावं आणि त्या जे नगरसेवक असतील त्या एरियामधले जे वरिष्ठ जे नागरिक असतील त्यांच्याकडे ते ॲफिडेव्हिट स्वतःचा राजीनामा लिहून द्यावा की जर कधी मी कुठे माझ्या एरियामध्ये अतिक्रमण झालं किंवा मी काय माझ्या नगरसेवक पदाला मी इमानदार नाही राहिलो, तर माझा ॲफिडेव्हिट जे केलेलं आहे ते कलेक्टर साहेबांकडे किंवा आयुक्त साहेबांकडे देऊन टाकावं। हे माझी म्हणजे आमच्या ठाणेकरांतर्फे इच्छा आहे। कारण आता हे कसेही येऊ शकतात आणि आम्ही पण नालायकच आहोत। आम्ही 15 आणि 20 हजारात विकले आणि मग नंतर 5 वर्ष आमच्या तोंडाला चिकटपट्टी लावली जाते।
18 रुपये 50 पैशाला दिवसाला आम्ही स्वतःला विकतो. ही आमची लाचारी आहे. आणि जे जे सुविधा सरकारने दिलेल्या आहेत, लाडकी बहीण झालं, विधवांना पैसे, आता हे लाडकी बहिणीचे पैसे चालू आहेत, त्याच्या आधी विधवांना पैसे चालू होते, ते बंद झाले. अपंगांचे बंद झाले, रोजगार सगळा बंद झालेला आहे. चालू आहे ना, तर किती पैसे ज्या विधवांना भेटत आहेत त्यांना जरा विचारा, की ज्या विधवा आहेत त्यांना विचारा. पण तुमचं अभिनंदन, तुम्ही एक अगदी कबूल केलेलं आहे प्रांजळपणे. खरं